आता रोजच्या शाळेच्या डब्याचा प्रश्नच मिटला. कारण आजपासून मी घेऊन आलेली आहे झटपट, पटापट बनणाऱ्या अशा स्कूल टिफिन रेसिपीज. यातली पहिली रेसिपी मुलांच्या आवडीची गोड पोळी. ही बनवायला सुद्धा खूप सोपी आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 काजू, बदाम, पिस्ते घ्यायचे आहेत. सोबतच शेंगदाणे सुद्धा तुम्ही भाजून घेऊ शकता. जाडसर कूट होता म्हणून मग 2 चमचे हाच घेतला. मस्त स्वाद येण्यासाठी 2-3 वेलची सुद्धा सोलून घातलेल्या आहेत. सगळं मिक्सरला बारीक असं फिरवून घेतलं. आता यानंतर पाव वाटी भरून यामध्ये गूळ घालायचा आहे, साखर अजिबात घालायची नाही. पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेतलं. तयार केलेलं सारण हे 8 दिवस फ्रीज शिवाय सुद्धा टिकतं. आता नेहमीच्या चपातीच्या कणकेचा उंडा तयार करून घेतला. मस्त अशी वाटी तयार करून घेतली. यामध्ये सारण भरून घेतलं. तयार केलेल्या सारणामध्ये 2 मस्त अशा पोळ्या तयार होतात. सारण दाबून मस्त अशी वाटी बंद करून घेतली आणि आता नेहमीप्रमाणे जशी आपण पुरणपोळी लाटून घेतो किंवा शेंगदाण्याची पोळी लाटून घेतो तसंच लाटून घ्यायचं. पोळी लाटून झाली. आता ही तुपावरती मस्त अशी खरपूस आपल्याला भाजून घ्यायची आहे. डब्यालाच नाही तर चहासोबत नाश्त्याला सुद्धा कमालीची स्वादिष्ट लागते आणि झटपट सुद्धा तयार होते. अशाच शाळेच्या डब्याच्या अनेक सोप्या रेसिपीज येणार आहेत, म्हणून पटापट फॉलो करून घ्या.